नमस्कार, मी आदेश कांडेकर आणि आपण पाहता अमरावती माझा न्यूज. मित्रांनो, आज दर्यापूर शहरामध्ये दर्यापूर न्यायालयाचे उद्घाटन समारोह आज नवनियुक्त झालेले सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषणरावजी गवई यांच्या हस्ते होणार आहेत. आणि भूषणरावजी गवई यांचं दर्यापूरमध्ये आगमन नुकताच झालेलं असून काहीच क्षणामध्ये, काहीच वेळामध्ये उद्घाटन समारोहाला सुरुवात होणार आहे. तरी आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे या ठिकाणी चोख बंदोबस्त पोलिसांचा आणि महाराष्ट्र पोलीस, दर्यापूर पोलीस या ठिकाणी आपले कर्तव्य बजावत आहे आणि संपूर्णकडे बंदोबस्त लावलेला आहे. आणि काहीच मार्ग या ठिकाणी चालू ठेवलेला आहे आणि पाठीमागील जे न्यायालयाचा जो मार्ग आहे तुम्ही पाहू शकता संपूर्ण बंद आहे. या ठिकाणची जी वर्दळ आहे दर्यापूर पोलिसांच्या माध्यमातून कमी करण्यात आलेली आहे. आणि काहीच वेळामध्ये, काहीच क्षणामध्ये हा उद्घाटन समारोह सुरू होणार आहे. तर चला तर पाहूया पुढील आढावा. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आता आपण सध्या दर्यापूर न्यायालय मंदिराच्या समोर आहोत आणि ही नवी बिल्डिंग आहे दर्यापूर न्यायालयाची, तुम्ही पाहू शकता. आणि या ठिकाणी भूषणजी गवई येणार आहेत आणि उद्घाटन समारोह या ठिकाणी संपन्न होणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी खूप अशी व्यवस्था या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या तर्फे देखील करण्यात आली आहे. आणि काहीच वेळामध्ये या ठिकाणी न्यायालय मंदिराचे उद्घाटन समारोहाला सुरुवात होणार आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बिना पासेसचं एंट्री सुद्धा या ठिकाणी देण्यात येत नाही, अशी सुरक्षा महाराष्ट्र पोलीस, दर्यापूर पोलिसांतर्फे या ठिकाणी राबवण्यात येत आहे. आणि हा संपूर्ण आढावा तुम्हाला अमरावती माझाच्या माध्यमातून लाईव्ह दाखवणार आहे. तोपर्यंत तुम्ही जोडून राहा अमरावती माझासोबत. मी आदेश कांडेकर, दर्यापूर.